आपल्याला अनेकदा असं वाटतं की भारत नेहमीच गरीब देश होता. पण इतिहासातली आकडेवारी काही वेगळंच चित्र दाखवते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच सगळं पाहणार आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 17व्या शतकाच्या शेवटी जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी सुमारे 25% हिस्सा भारताचा होता. कापूस, मसाले, रेशीम, पोलाद या सर्व वस्तूंचा मुख्य पुरवठा भारतातून होत होता. त्या काळात भारत निर्यात करणारा देश होता आणि युरोप आयातीवरती अवलंबून होता. भारताची अर्थव्यवस्था केवळ राजांपुरती मर्यादित नव्हती. गावे स्वयंपूर्ण होती, हस्तकला आणि कारागिरी मजबूत होती. व्यापार, शेतकरी आणि मंदिर व्यवस्था या सगळ्यांचा अर्थव्यवस्थेत सक्रिय सहभाग होता. पैसा समाजात फिरत होता, तो काही मोजक्या हातात अडकून राहिलेला नव्हता. 18वे शतक, परकीय सत्ता भारतात यायला लागल्या. सुरुवातीला व्यापारी म्हणून आले. हळूहळू भारतीय उत्पादनांवर कर लावायला सुरुवात केली. हस्तकलांवर निर्बंध आले आणि युरोपियन तयार मालाला प्राधान्य दिलं गेलं. यामुळे भारतातून कच्चा माल बाहेर गेला आणि तयार माल परत महागात विकत घेतला गेला. या प्रक्रियेला इतिहासकार संपत्ती बाहेर जाण्याची प्रक्रिया असं म्हणतात. आपला भारत गरीब जन्माला आला नव्हता, तो आर्थिक निर्णयांमुळे गरीब बनला. इतिहास आपल्याला हेच सांगतो, गरिबी ही संस्कृतीची नव्हे तर व्यवस्थेची देणगी आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशाच इतिहासासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा.